तुमचा सुरुवातीचा प्रवास कसा होता? तिथे झोपडपट्टीत राहताना संघर्ष हा चालूच असतो. मध्ये बहिणीला डोक्याला मार लागला होता, खेळता खेळता पडली होती. पैसे नसल्यामुळे आम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्येच बहिणीला घेऊन जावं लागलं. तुम्ही हे कधी ठरवलं की तुम्हाला पीडियाट्रिक सर्जनच बनायचं आहे? मला लहान मुलांच्या बद्दल थोडीशी वेगळी आत्मीयता असल्यामुळे सुद्धा मला पीडियाट्रिक सर्जरी ब्रांच माझ्या खूप आवडीची आणि जवळची ब्रांच होती. वैद्यकीय उपचारामध्ये आतापर्यंत आम्ही 80,000 पेक्षा जास्त मुलांचे मोफत तपासणी केली. 5,000 पेक्षा जास्त मुलांची मोफत शस्त्रक्रिया केली. नमस्कार, मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या पॉडकास्टमध्ये. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात कमाल केलीच आहे, पण त्याचबरोबर सामाजिक, व्यावसायिक आणि भविष्य घडवण्याचे मोठे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. 30,000पेक्षा जास्त लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तसेच व्यावसायिक दृष्ट्या नाशिक आणि पुण्यामध्ये त्यांची चेन ऑफ हॉस्पिटल्स, चेन ऑफ डायग्नोस्टिक सेंटर्स आणि चेन ऑफ फार्मा आहे. त्याचबरोबर ते गव्हर्नमेंट टेंडर्स प्लस पब्लिक प्रायव्हेट पार्टनर म्हणून कार्यरत आहेत. इग्नायटेड माइंड्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 80,000हून जास्त लहान मुलांच्या तपासण्या मोफत केल्या आहेत. त्याचबरोबर 5,000पेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत. नवीन पिढीमध्ये फायनान्शियल लिटरसीची जागरूकता व्हावी म्हणून यांचं खूप मोठं योगदान सुद्धा आहे. त्यासाठी त्यांनी फायनान्शियल लिटरसीवर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. त्याचबरोबर नवीन पिढीसाठी, नवीन उद्योजकांसाठी त्यांनी बिझनेस बॉक्सची ही नवीन संकल्पना स्थापन केली आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या या पॉडकास्टला. आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर प्रवीण गडसिंग सर. वेलकम टू अवर पॉडकास्ट सर. थँक्यू. तुमचा सुरुवातीचा प्रवास कसा होता? ऍक्च्युली आता डॉक्टर झालेलो आहे म्हणून खूप चांगलं वाटतंय, पण भारतातल्या प्रत्येक 100पैकी 90 मुलांना जर विचारलं त्यांची सुरुवात कशी झाली आहे, तर त्यांची सगळ्यांची सुरुवात खडतरच झालेली आहे. कारण की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि सगळी जितकी मुलं आहेत त्यांचे फॅमिलियल बॅकग्राऊंड ही शेती रिलेटेडच आहे. माझा जन्म सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात एक खेडेगाव आहे मळेगाव, तिथे झाला होता. आई वडील शेतकरी. तसा आमचा दुष्काळी भाग असल्यामुळे तिथे सच उत्पन्नाचं काही साधनच नाही. म्हणून मॅक्सिमम लोक, जसं आपण टीव्ही मध्ये बघितलं, उत्पन्नासाठी मुंबईला पडतात. मग आई वडील मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मुंबईचं जीवन एकदम सोपं नसतं. तिथं आल्यानंतर कुठेतरी झोपडपट्टीत राहावं लागतं. मग तिथे झोपडपट्टीत राहताना संघर्ष हा चालूच असतो. मग तिथे आमचा संघर्ष चालूच होता. त्यावेळेस असं जाणवलं की गावाकडे किंवा आजूबाजूला तिथं राहणाऱ्या लोकांना अस्तित्व हे काही नसतं, किंवा आयडेंटिटी जे म्हणतो, आयडेंटिटीच नसते. मग ती आयडेंटिटी नसते, पण लहानपणापासूनच थोडंसं माझ्या मनात होतं की आपल्याला हे ज्या पद्धतीचं जीवन आहे ते जगायचं नाही. आपल्याला आयडेंटिटी पाहिजे, नाव पाहिजे, पैसा पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर माझ्यामध्ये ऑब्झर्वेशनची एक चांगली सवय होती. मी बघितलं की आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या ते जी चाळ होती त्याच्या एरियामध्ये फक्त जे त्यातल्या त्यात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात होते, तर ते डॉक्टर खरे होते, जे एक साधे जनरल प्रॅक्टिशनर होते, ज्यांची एक छोटीशी ओपीडी होती. पण त्या ओपीडीच्या माणसाला सुद्धा आमच्या एरियामध्ये नाव होतं, कारण की बाकीचे सगळे त्यांच्यापेक्षा पण खूप कमी लेवलचे होते. मग मी विचार केला, जर आपल्याला मोठं व्हायचंय, नाव कमवायचंय, पैसा कमवायचा, तर काय केलं पाहिजे? तर आपण डॉक्टर होऊयात. मग त्यावेळेस कंपाऊंडर म्हणून एक व्यक्ती असायची, आताच्या जनरेशनला माहिती नसेल. मग त्यांच्या सोबत बसून मी विचारायचो, काय करतात डॉक्टर, कसे डॉक्टर झाले हे ते. आणि अशा पद्धतीने माझ्या मनात पहिल्यांदा, मी ज्यावेळेस 10 वर्षाचा असताना, नाव कसं कमवायचं, पैसे कसे कमवायचे म्हणून डॉक्टर ही संकल्पना मनात आली. जसं मी सांगितलं की जे कोणी स्ट्रगलिंग लाईफ ज्यांचं झालेलं आहे, त्यांना कुठले मोटिवेशनल क्लासेस नसतात, मोटिवेशनल लेक्चर्स नसतात. घरामध्ये मोटिवेशन किंवा मोठे होण्याबद्दल चर्चासत्र पण नसते. घरात चर्चा फक्त अडचणीची असते. मग अशा मुलांना जर काही मोठं व्हायचं असेल तर त्यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच साधन असतं, ते म्हणजे ऑब्झर्वेशन आणि ॲनालिसिस. कारण त्याच्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही. आणि सुदैवाने माझ्यामध्ये ऑब्झर्वेशन आणि ॲनालिसिस हा खूप चांगल्या पद्धतीने होता. मग जेव्हा ह्या खऱ्या डॉक्टरांमुळे मला डॉक्टर होण्याची मनामध्ये जी इच्छा प्रकट झाली, त्याच पिरियडमध्ये बहिणीला डोक्याला मार लागला होता, खेळता खेळता पडली होती. मग ॲज युज्युअल पैसे नसल्यामुळे आम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्येच बहिणीला घेऊन जावं लागलं. तिथं ऑपरेशनमध्ये डोक्याला टाके टाकण्यासाठी सर्जन, मग तिथं सर्जनसाठी जवळजवळ 2 दिवस थांबायला लागलं.
त्याच्यानंतर ते सर्जन आले, मग त्यांचा वेळ घेतला, ऑपरेशन झाला. आणि मी खूप लहान असताना फक्त आई बाबा तेच म्हणायचे की सर्जन बापरे, त्याच्यासाठी 2 दिवस थांबावं लागतात, सर्जन एवढा मोठा तेवढा मोठा. मग मी हे ऐकत होतो. त्यावेळेस म्हणलं की डॉक्टरमध्ये पण सर्जन काहीतरी वेगळा असतो आणि मग आपण सर्जन झालं पाहिजे, म्हणजे खूप नाव पण भेटेल, पैसे पण भेटेल. 10 वर्षाच्या मुलातली ती छोटीशी संकल्पना आणि त्या संकल्पनेतून मग डॉक्टर व्हायचं. तर ही त्या 10 वर्षाच्या मुलाची त्यावेळेसची मोठं होण्याची आणि पैसे कमवण्याची जी कल्पना होती, त्या कल्पनेतून मी डॉक्टर झालो. फक्त त्या डॉक्टर होण्यासाठी जे टॉपर करावं लागतं किंवा जे काम करावं लागतं त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. ती मेहनत घेऊन मग शासकीय विद्यालयातून मी डॉक्टर झालो. सर, तुमची जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग होती. सर, आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही हे कधी ठरवलं की तुम्हाला पीडियाट्रिक सर्जनच बनायचं आहे? ऍक्च्युली ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस खूप जणांकडून कौतुक होत होतं, पण काही काही गोष्टींचा एक कटू अनुभव पण असा आला होता की जर काय करायचंय तर ते टॉप लेवलचं करायचं आहे, तर कुठेतरी सुपर स्पेशलायझेशन करायचं. सुपर स्पेशलायझेशन कशात करायचं? तर जसं सांगितलं की परिस्थितीनुसार माणूस बदलतो. तर अशी कुठली ब्रांच आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पेशंट्स पण असतील, लवकरात लवकर सेटल होणार आणि इन्व्हेस्टमेंट कमी होणार. मग मी आधी सांगितल्याप्रमाणे मी खूप ऑब्झर्वंट आणि अनालिटिकल होतो. तर त्या अनालिसिसमध्ये काय आलं की पीडियाट्रिक सर्जरी किंवा लहान मुलांची सर्जरी ही सगळ्यात पटकन सेटल होण्यासाठी कमी पैशात लागणारी एक ब्रांच आहे. ती एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, मला लहान मुलांच्या बद्दल थोडीशी वेगळी आत्मीयता असल्यामुळे सुद्धा मला पीडियाट्रिक सर्जरी ही ब्रांच माझ्या खूप आवडीची आणि जवळची ब्रांच होती. सर, डॉक्टर झाल्यानंतर उद्योजक व्हायचंय, हा निर्णय तुम्ही कसा घेतला? हा खूप खरं छान प्रश्न आहे, कारण हा प्रश्न खूप प्रश्नांची उत्तर आहे. जे खूप सारे नवीन डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी हे खरंच मोठं उत्तर आहे. ज्यावेळेस मी डॉक्टर झालो त्यावेळेस मी कुठल्या परिस्थितीतून डॉक्टर झालो होतो, कुठल्या गरिबीतून संघर्षातून वर आलो होतो हे मला माहिती होतं. आणि एखादा पेशंट आजारी पडल्यानंतर त्याच्या घरच्यांवर काय होतं आणि त्यांच्या घरच्यांवर काय होतं आणि त्यांना पैशाची तडजोड करताना किती अडचणी होतात हे सगळे मला माहिती होते. मग मी ज्यावेळेस डॉक्टर झालो किंवा कुठलाही मुलगा ज्यावेळेस डॉक्टर होतो तर पहिल्यांदा त्याच्याकडे ऑप्शन असते, एक तर कुठेतरी सरकारी नोकरी कर किंवा कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलला जॉब करा. पण तिथे जॉब करताना बघितलं तर तिथं बिलिंगवर आपलं काहीच कंट्रोल राहत नाही. खूप अवाढव्य बिलिंग होतं आणि अशा वेळेस ज्या पेशंटला आपण ट्रीट करतो त्या पेशंटच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंटपेक्षा जास्त लक्ष हे बिलाकडे असतं. मग ते बाळाकडे लक्ष देऊ शकत नाही, काही नाही, पैशाच्या जुळवाजुळवीमध्ये लक्ष येतं. मग ही माझ्या एकट्याचीच कथा नव्हती, ही सगळ्यांचीच कथा होती. माझ्यासारख्या खूप साऱ्या डॉक्टर मित्रांची कथा होती. मग म्हणलं की हे आपल्याला बिल कमी करून पेशंटला फक्त आणि फक्त आपण पेशंटवर कसं काय लक्ष देऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं काहीतरी चालू केलं पाहिजे. मग स्वतःचं चालू करायचं असलं तर कसं करायचं, त्याच्यासाठी तर भांडवल खूप लागतं. आणि प्रत्येक म्हणजे 90% मुलांमध्ये भांडवल हा खूप मोठा इश्यू असतो. मग हे भांडवल जमा कसं करायचं, तर त्याच्यासाठी उद्योजकता काय असते समजून घेणं खूप गरजेचं होतं. मग मी जसं सांगितलं, ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस, खूप सारे सेमिनार्स अटेंड केले. आणि ते सेमिनार अटेंड करताना मी अमूलचं एक सेमिनार अटेंड करत होतो. जसं सगळ्यांना माहिती असेल अमूल दूध, ज्यांनी दुधामध्ये खूप मोठी क्रांती केली, की सगळ्या खेडेगावाच्या माणसांना एकत्रित करून त्याच्यातून व्यवसाय केला. आणि त्या एका सेमिनारमध्ये माझे डोळे उघडले की आपण सुद्धा सगळ्या डॉक्टर्सना एकत्र करून आपले स्वतःचे हॉस्पिटल्स टाकून हा जो काही प्रॉफिट आहे किंवा जो काही आपल्याला त्याच्यातून बचत होणार आहे ती आपण पेशंटला देऊन अफोर्डेबल हॉस्पिटल्सची संकल्पना राखू शकतो. आणि मग ह्या मोहिमेचं नाव आम्ही दिलं कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेट, म्हणजे सहकारातून व्यावसायिकता. आणि ह्या सहकारातून व्यावसायिकतेमध्ये आम्ही खूप साऱ्या डॉक्टर्सना एकत्र केलं. त्या एकत्रितपणाने आम्ही स्वतःचे हॉस्पिटल्स टाकले. आता आमचे जवळजवळ नाशिकमध्ये 7 हॉस्पिटल्स, पुण्यामध्ये हॉस्पिटल्स आहेत आणि आता आम्ही अजून एक्सपांड करतो आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये भांडवल हा खूप कमी झाला आणि जी ऑपरेशनल कॉस्ट आहे ती जवळजवळ 50% कमी झाली. त्याच्यामुळे ही 50% जी ऑपरेशनल कॉस्ट कमी झाली होती त्याच्यामुळे आम्ही अल्प दरात किंवा अफोर्डेबल ट्रीटमेंट ही देऊ शकलो. आणि अशा पद्धतीने मी डॉक्टरपासून
एक उद्योजकाकडं वाटचाल चालू केली. त्याच्या मागे हेतू होता अफोर्डेबल ट्रीटमेंट, आणि हे करण्यासाठी कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेट मुवमेंट ही आमची संकल्पना होती. सर, जसं तुम्ही आता म्हणाले की कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेट ही संकल्पना तुम्ही जी सांगितली, ज्याने भांडवल पण कमी होतं, तर ही संकल्पना थोडीशी आम्हाला स्पष्ट करून सांगा ना. कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेट म्हणजे आहे ना, एक प्लॅटफॉर्म असल्यासारखं आहे. आता आपण जर बघितलं की एक हॉस्पिटल टाकायचं आहे मला, तर हॉस्पिटलमध्ये मला काय काय लागतं, तर पेशंटसाठी आल्या पहिल्यांदा रिसेप्शन लागतं, बिलिंगचं सेक्शन लागतं, ऑपरेशन थिएटर लागतं, ICU लागतो, OPD लागते. हे आता जर मला हे सगळं एकट्याला करायचं म्हणलं तर एक छोटंसंही हॉस्पिटल म्हणलं तर आजच्या महागाईच्या काळामध्ये जागा बघितली, सगळं बघितलं तर ते 8-10 करोडमध्ये जातं. आणि आपल्या मध्यमवर्गीय किंवा जे गावाकडून आलेले त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा भांडवल आहे. मी जर ऑपरेशन थिएटर बघितले, मी महिन्यामध्ये 100 जरी ऑपरेशन केले आणि एक ऑपरेशन समजा माझं 1 ते 2 तास चालणार असले, तर मी जास्तीत जास्त 200 तास माझं ऑपरेशन वापरू शकतो थिएटर. 200 तास म्हणजे 8 ते 10 दिवस खूप झाले. तो उरलेल्या वेळेस ते ऑपरेशन थिएटर रिकामं असतं. आणि बऱ्याच वेळेस रिसेप्शनवाल्यांना सुद्धा त्या 100% वापर केला जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण जर 8 ते 10 लोकांनी मिळून हे चालू केलं तर त्याचा युटिलायझेशन 100% होऊ शकतो प्रत्येक गोष्टीचा. मग रिसेप्शनचा असू शकतो, वॉर्डचा असू शकतो, ऑपरेशन थिएटरचा असू शकतो, रूमचा असू शकतो. आणि प्लस 10 लोक म्हणलं तर 10 करोडचं भांडवल 10 लोकात डिवाइड झालं तर ते 1-1 करोडच येणार. 100 लोक झाले तर 10 लाख येणार आहेत. सो आणि तुमचं हे खूप जास्त वाढून जाईल, त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढून जाईल. सो कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेटच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे भांडवल कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं युटिलायझेशन जवळजवळ 100% होऊन जातं किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त होतं. आता ज्यावेळेस युटिलायझेशन 100% होणार आहे, भांडवल कमी लागणार आहे, त्याच्यामुळं तुमची प्रोडक्टिव्हिटी 100% वाढणार, तुमचा इन्कम वाढणार, तुमचा प्रॉफिट वाढणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लोन घ्यायला लागणार नाही, त्याच्यामुळे लोनचे हप्ते कमी होणार. मग हे सगळं झाल्यामुळे तुमचं भांडवल जवळजवळ कमी झालं, तुमचं कॅपेक्स कमी झालं, प्लस ओपेक्स म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट तुमची कमी झाली. आणि ती ऑपरेशनल कॉस्ट कमी झाली तर ती कॉस्ट तुम्ही तुमच्या पेशंट्सना देऊ शकता. हा सगळ्या फील्डमध्ये लागू होणारा खूप मोठा गणिताचा भाग आहे, जो की आपण जर वापरला तर आपण कॅपेक्स आणि ओपेक्स दोन्ही कमी करून अफोर्डेबल ट्रीटमेंट ही सगळ्यांना देऊ शकतो. सो ही आमची कोऑपरेटिव्ह टू कॉर्पोरेटची संकल्पना आहे, ज्याच्यातून आम्ही अफोर्डेबल ट्रीटमेंट ही चालू केली आहे. खूप सुंदर संकल्पना आहे सर. सर, डॉक्टरांना फायनान्शियल एज्युकेशनची का गरज आहे? मी फक्त सांगेन की डॉक्टरांनाच नव्हे तर जितकी पण नवीन पिढी आहे त्या सगळ्यांना फायनान्शियल लिटरसीची किंवा फायनान्शियल आर्थिक साक्षरताची खरंच गरज आहे. जर आपल्याला आपला वंश पुढे वाढवायचा असेल तर जशी लग्न आणि 2 माणसांची गरज असते, एक नर एक मादा, तरच वंश वाढू शकतो. तसंच जर आपल्याला आर्थिक साक्षर किंवा आर्थिक पुढाकार घ्यायचा असेल किंवा आपल्याला आर्थिक क्रांती घडवून आणायची असेल तर फक्त टेक्निकल नॉलेज असून काही उपयोग नाही, तर त्याच्यासोबत कमर्शियल नॉलेज म्हणजे फक्त आणि फक्त पैसे कमवणे नाही. कमर्शियल नॉलेज हा खूप मोठा वास्ट टॉपिक आहे. जसं की कशा पद्धतीने भांडवल उभं करणे, भांडवलाचा कसा उपयोग करून घेणे, कसे पार्टनरशिप करणे, हे खूप मोठा विषय आहे. सो हा टेक्नो कमर्शियल विषय ज्या वेळेस सोबत येणार त्याच वेळेस आपली आर्थिक प्रगती होईल. आणि ही प्रगती प्रत्येक फील्डच्या प्रत्येक फॅकल्टीच्या माणसांसाठी उपयोगी आहे. आणि मी फक्त डॉक्टरच नव्हे तर मी आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील किंवा तुमचे अजून फॅशन डिझायनर्स असतील, सगळेजण असतील, ह्या सगळ्यांनी जर आपण फायनान्शियल लिटरसी वाढवली आणि टेक्नो कमर्शियल नॉलेजची सांगड घातली तर आपण उद्योगामध्ये प्रगती 100% करू शकणार. सर, आता ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? जसं मगाशी मी सांगितलेलं आहे की बिझनेस करण्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज सोबत कमर्शियल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कधीही कुठलाही बिझनेस किंवा उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला ऑब्झर्वेशन ही कला खूप गरजेची आहे. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, तुमचं ॲनालिसिस चांगलं पाहिजे. सेकंडली, तुम्हाला आर्थिक साक्षरता ही असणं 100% गरजेचीच आहे. प्लस
आपण बघितलं असेल 90% लोक म्हणत असतात की अरे त्यांनी जे चालू केलं ते माझ्या डोक्यात होतच. फक्त हे डोक्यात असून उपयोग नाही, ती गोष्ट अस्तित्वात आणली पाहिजे. आणि ते अस्तित्वात आणण्यासाठी जो ऍक्शन मोड आहे तुमचा हा खूप पॉवरफुल पाहिजे आहे. जगामध्ये कुठलीही गोष्ट 3 वेळा साकारली जाते. पहिल्यांदा तुमच्या डोक्यात किंवा विचारात, दुसऱ्यांदा पेपरवर आणि तिसऱ्यांदा अस्तित्वात म्हणजे रियालिटीमध्ये किंवा ऑन फील्ड. 10% लोक फक्त आणि फक्त ह्यापर्यंत पोहोचू शकतात. 90% लोक फक्त डोक्याच्या विचारांपर्यंत किंवा कागदापर्यंत राहतात. सो जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर फक्त डोक्यात किंवा कागदावर संकल्पना येऊन उपयोगाची नाही, ती अस्तित्वात आणलीच पाहिजे आहे. आणि ती अस्तित्वात आणण्यासाठीची जी धडपड आहे ती तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. आणि ही सल्ला फक्त आणि फक्त डॉक्टरांसाठी नाही, हा सगळ्यांसाठीच आहे. ऍक्च्युली सगळेजण हेच करतात की हो माझ्या पण डोक्यात हा विचार आला होता, मी हे का नाही केलं, पण ते कुठेतरी काहीतरी चुकतात आणि त्यांचा बिझनेस होऊ शकत नाही. सर तुम्ही म्हटले की तुम्ही समाजकार्य पण खूप जास्त केलं आहे, तर जे आपलं फाउंडेशन आहे इग्नायटेड माइंड्स, तर याचं उद्दिष्ट काय आहे? इग्नायटेड माइंड्स फाउंडेशन ही संकल्पना आम्ही ज्यावेळेस जसं सांगितलं की गोरगरीब लोकांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ही वैद्यकीय सेवा पुरवायची आहे, तर त्याच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, तिथले कॅम्प्स घेतले पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही एक इग्नायटेड माइंड्स फाउंडेशन ही ट्रस्ट स्थापन केली. ह्या इग्नायटेड माइंड्स फाउंडेशन ट्रस्टचा मेन उद्देश आहे शिक्षण आणि वैद्यकीय उपचार. तर मी डॉक्टर असल्यामुळे मी वैद्यकीय उपचार याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी आर्थिक साक्षरतावर बरेच लेक्चर्स देत असतो त्यांना. वैद्यकीय उपचारामध्ये आतापर्यंत आम्ही 80,000 पेक्षा जास्त मुलांचे मोफत तपासणी केलेत, हजारोपेक्षा जास्त कॅम्प्स घेतलेत आणि 5,000 पेक्षा जास्त मुलांची मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हा सगळ्याच्या सगळा आम्ही इथं नाशिक हा खूप मोठा आदिवासी पट्टा असल्यामुळे आदिवासी भागांमध्ये आम्ही आमचे कॅम्प्स घेतो. नाशिक आणि पुण्यामध्ये आमचे कॅम्प्स चालू असतात आणि त्या पेशंट्सला पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट दिली जाते, त्यांची मोफत तपासणी केली जाते. आणि ह्याच्यामध्ये आम्ही असे खूप सारे अवघड असे ऑपरेशन्स केलेले आहेत. किडनीचे ऑपरेशन्स केले आहेत, हृदयाचे ऑपरेशन्स केलेले आहेत, आतड्यांचे केलेले आहेत, मेंदूंचे केलेले आहेत. आणि अशा कुठलाही पेशंट्स मी ह्या माध्यमातून एक आव्हान करू शकतो, तुमच्याकडे कुठलाही अशा पद्धतीचा पेशंट असला तुम्ही आम्हाला जरूर रेफर करू शकता. आणि आमच्या इग्नायटेड माइंड्स फाउंडेशनचा मेन उद्देश हाच आहे, प्रत्येक घरामध्ये एक सुखी आनंदी निरोगी मूल राहावं आणि त्यांचे आई वडील हे हमेशा आनंदात राहावेत. अरे वा, खूपच सुंदर उद्देश आहे या फाउंडेशनचा. सर तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता? लाईफमध्ये खूप सारे टर्निंग पॉईंट्स असतात. जसं आमच्या गावाकडे दुष्काळ पडला 1972चा, त्याच्यामुळं गावातून माझ्या जन्माच्या आधी आई वडील मुंबईला शिफ्ट झाले. तो टर्निंग पॉईंटच म्हणावा लागेल, कारण की मुंबईला गेल्यानंतर तिथं मोठ्या बऱ्याच आपल्याला काय म्हणतो ते खूप साऱ्या गोष्टी काहीतरी शहरात आल्यानंतर दिसतं. त्याच्यानंतर जसं सांगितलं की गरिबी हा सुद्धा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. त्याच्यामुळं आयडेंटिटीच मिळाली नव्हती. मग आयडेंटिटीची जी भूक होती की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय, ती भूक सुद्धा खूप मोठा टर्निंग पॉईंट होती. त्याच्यानंतर बहिणीला लागलं, तिला ते टाके पडले आणि त्याच्यामुळे सर्जन किती महत्त्वाचं असतो ते कळालं. त्याच्यानंतर सेमिनार ऐकताना अमूल जे आहे त्या अमूलनी कसं काय उद्योजकामध्ये एक त्याला म्हणतात धवल क्रांती केली होती, त्याला आपण मिल्क रिव्होल्युशन. तर तीच आपण आपल्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये कशी काय रिव्होल्युशन करायची आणि हा कॉपरेटिव्ह टू कॉर्पोरेट मुवमेंट, हे सगळे जर बघितले तर हे टर्निंग पॉईंट्सच आहेत. मी एक आवर्जून सांगू शकतो, जोपर्यंत आपल्याला अडचणी समोर येत नाही तोपर्यंत टर्निंग पॉईंट होऊ शकत. आजकाल जर मी खूप काही लेक्चर्स घेतलेले की मध्यमवर्गीय किंवा उच्च माध्यमिक घरातले जे मुलं आहेत, मी त्यांना सांगतो की त्या मुलांचे जे मार्क आहेत ते त्यांचे मार्क नसून ते त्यांच्या आईवडिलांचेच मार्क आहेत. सकाळी मुलांना उठवण्यापासून, तयार करण्यापासून, शाळेत सोडवण्यापासून, होमवर्क करण्यापासून हे मुलांनाच कधीच जमलं नाही, ते त्यांची आईच करते. तर हे जर आपण मुलांमध्ये जर नाही दिलं तर त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट भेटणार नाही. सो जर जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट काय असेल तर रिस्पॉन्सिबिलिटी आणि अडचणीच आहेत. सो थोड्याशा अडचणी त्यांना येऊ द्यात, कारण की अडचणी आल्या नाहीत तर माणूस टर्नच घेणार नाही.
अडचणी आल्याच नाही तर तुमच्याही जीवनाला टर्निंग पॉइंट मिळणारच नाही. तर तुम्ही पण रिस्पॉन्सिबल व्हा. आणि सर, तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश देणार या पॉडकास्टच्या माध्यमातून? लाईफमध्ये जर मोठं व्हायचं असेल तर 3-4 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. जी लोक सक्सेसफुल झालेली आहेत, मला माझ्या मेंटरने सांगितलं होतं की त्यांना 10 डोळे, 10 कान, 5 डोके असतात. ह्याचा अर्थ ते ओमनी प्रेझेंट असतात. ओमनी प्रेझेंट म्हणजे ते इतके ऑब्झर्वेशनल असतात आणि इतके अनालिटिकल असतात. म्हणजे आपण जर पिक्चर बघत असलो तर पिक्चर मधला सुद्धा एखादा कुठला तरी डायलॉग असतो, तो डायलॉग आपल्या जीवनाचं लाईफ चेंज करतो. जसं पुष्पा पिक्चरमध्ये त्या पुष्पावाल्यांनी सांगितलं होतं की तुला मी पगार देतो 2 लाख. तर तो म्हणला मला पगार नको, इक्विटी द्या 4%ची. त्या इक्विटी देण्यामागचं उद्देश काय होता, का घेतला, हे एक त्या वाक्यामधला टर्निंग पॉईंट असू शकतो. सो तुम्ही ऑब्झर्वेशनल राहा, ॲनालिटिकल राहा आणि तुमच्या एकेका ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. सेकंड थिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त आणि फक्त जर आपण विचार केला की मी खूप चांगला डॉक्टर आहे म्हणून मी व्यवसाय करून माझं हॉस्पिटल चालू करेन, तर ही साफ चुकीची संकल्पना आहे. कारण तो ज्याने तुम्हाला फक्त टेक्निकल नॉलेज मिळालेलं आहे आणि ते टेक्निकल नॉलेजवर तुम्ही तुमचा व्यवसाय चालूच करू शकत नाही. जगाच्या पाठीवर कितीतरी सारे वडापाव बनवणारे सगळ्यात चांगले कुक असतील, पण ती लोक मॅकडॉनल्ड एवढे मोठा बिझनेस चालू करू शकले नाहीत. कारण मॅकडॉनल्डच्या बिझनेसमध्ये चव किंवा कौशल्य नव्हतं, तर मॅकडॉनल्डच्या बिझनेसमध्ये हे सिस्टीम होती. म्हणून टेक्नो कमर्शियल नॉलेज आणि सिस्टीम असणं गरजेचे आहे. आणि सगळ्यात पुढचा जे शेवटची गोष्ट सांगेन की तुम्ही ओव्हर टाईम करता का लिव्हरेज करता हे समजून घ्या. जर मला जास्त पैसे कमवायचे असले तर मी काय विचार करेन, मी अजून 2 तास जास्त ओपीडी चालू करेन, 2 अजून हॉस्पिटलमध्ये कामाला जाईन, त्याच्यानंतर एक अजून ठिकाणी ओपीडी चालू करेन. पण ह्याच्याने मी काय करतोय, मी फक्त आणि फक्त ओव्हर टाईम करतोय. आधीच्या जमान्यामध्ये ओव्हर टाईम असायचं, सकाळची शिफ्ट करून पैसे जास्त कमवायचे, संध्याकाळची शिफ्ट करा, रात्रीची शिफ्ट करा. तर ह्याच्याने तुम्ही फक्त बेरीज करू शकता, गुणाकार करू शकता. जर गुणाकार करायचा असला तर तुम्हाला लिव्हरेज करणं गरजेचं आहे. आणि हे लिव्हरेज फक्त आणि फक्त तुमच्या आर्थिक साक्षरतेनेच करता येईल. सो ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी जर कोणी पाळल्या किंवा अनुभवल्या किंवा सत्यात उतरवल्या तर तुमचं औद्योगिक जीवन खूप 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 चांगलं होऊ शकतं. थँक्यू सो मच सर. तुमचा प्रवास खूपच खडतर होता आणि हा आजचा पॉडकास्ट आमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त प्रेरणादायीही होता. थँक्यू सो मच सर.